बाबळेश्वर येथे भरधाव एसटी बसनं ऊसतोड मजुराच्या बैलगाडीला धडक दिली असून सकाळी 6:30च्या दरम्यान हा अपघात घडला। बाबळेश्वरहून श्रीरामपूरच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या एसटीनं ऊसतोडीसाठी चाललेल्या बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली। अंकुश गोकुळ पवार, आपली पत्नी ज्योती आणि मुलगा सुशांत यांच्यासह बैलगाडीमध्ये आपल्या ताफ्यासह बाबळेश्वरकडून राजुरीच्या दिशेनं ऊस तोडीसाठी चालले होते। मागून येणाऱ्या MH14 BT 3224 क्रमांकाच्या शिर्डीकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीनं जोरदार धडक दिली। यात पवार कुटुंबियांसह बैलगाडीची बैल देखील जखमी झालेत। पवार कुटुंबियांवर पुढील उपचार प्रवरा ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे। ही धडक अतिशय जोरात बसली असून सुदैवानं पवार कुटुंबियांचे प्राण वाचलेत। सदर घटनेनं पवार कुटुंबियांचे आर्थिक नुकसान झाले असून काही दिवसांपूर्वी बाबळेश्वर श्रीरामपूर रोडवर ममदापूर बसस्थानक परिसरात एका बसनं दुचाकीवर कॉलेजला चाललेल्या 2 तरुणांना धडक देत फरफटत नेले होते। भरधाव वेगानं चालणं, इतर वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी संधी न देणं, दुचाकीस्वारांना दुर्लक्षित करणं, मनमानी पद्धतीनं रस्त्यावर वाहन चालवणं हे एसटी चालकांचे नित्यक्रम झाले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील प्रचंड रोष निर्माण झालाय। सदर घटनेविषयी ऊसतोड मजुरांना अधिक सांगितलं। गोकुळ उत्तम पवार, राहणार वडरे, तळेगाव तालुका, जळगाव जिल्हा। आम्ही 25 गाड्या रस्त्याला चालू 6:30 वाजता बसवाल्यांनी जोरात येऊन धडकलं गाडीला। 3 माणसं गाडीवर आहे, त्या जोरात येऊन त्यांना 3 माणसांना जखम झाले। दवाखान्यात त्यांचं चालू आहे तपासणी। दोन्ही बैल चिरले आणि तोडाला राजुरी गटात जात होते आम्ही। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।